दिनांक 21 ऑगस्ट 2025 गुरुवारपासून श्वेतांबर आणि स्थानकवासी जैन बांधवांचे पर्व सुरू झाले असून भारतीय संस्कृतीत हा त्यागाचा महिमा आहे। आजच्या युगात मानवातील स्नेहाची आपुलकीची दरी रुंदावत चालली आहे। भौतिक प्रगतीच्या शिखराकडे जात असताना आपण वैचारिक भावनिक नाती तर तोडून टाकत नाही ना, हा प्रश्न निर्माण होतो। म्हणून ही नाती तोडली जाऊ नयेत म्हणूनच जैन धर्म ग्रंथामध्ये 10 विषयांवर आचार्यांनी लक्ष वेधले आहे। हे 10 विचार म्हणजेच दशलक्षणादी धर्म होय। धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून जनमनाला प्रबोधन करण्याकरिता पर्युषण पर्व असते। आपली ही भूमी विविध धर्माची जननी आहे व धार्मिक अनुष्ठानासाठी प्रसिद्ध असून प्रत्येक धर्माचा पूर्वकाल निश्चित आहे। आपल्याला पर्व काळात ते आपल्या इष्ट देवतांची आराधना पूजा विशेष रूपाने करतात। हे करत असताना बहुतेक धर्मात उत्तम कपडे घालणे, मिष्टान्न खाणे, मौज मजा करणे आणि इंद्रियांचे पोषण करणाऱ्या क्रियेने पर्वाचे समापन केले जाते। असेच जैन धर्मात जेवढे पर्व आहेत हे सगळे पर्व त्याग, वैराग्य आणि संयम याची पुष्टी करणारे व अहिंसा, दया इत्यादी आत्मगुणांचे पोषण करणारे आहेत। या पावन पवित्र पर्वाचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील रहिवासी दिलीप चोपडा यांची सुकन्या कुमारी वैष्णवी चोपडा हिने दिनांक 20 ऑगस्ट 2025 बुधवारपासून अन्नत्याग करत उपवासाला सुरुवात केली असून दिनांक 27 ऑगस्ट 2025 बुधवार रोजी पाचोरा येथील जैन स्थानकांमध्ये सांगता करण्यात येणार आहे। अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।